मला तुझं अस्तित्व पुसून टाकण्यासाठी भाग पाडलं जात होतं, पण आता मला ही जाणीव झालीये की तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस ज्याशिवाय माझं काहीच अस्तित्व नाही. ऍक्च्युली जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूविषयी ओढ किंवा आकर्षण वाटू लागतं तेव्हा त्या वस्तूशी आपलं घट्ट नातं निर्माण होतं, एक अटॅचमेंट निर्माण होते आणि मग आपल्याला ती वस्तू सजीव भासू लागते. आणि अंकल, आता उरला जिनी आणि अनबॉर्न चाइल्डच्या गप्पा मारण्याचा प्रश्न. सो इट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल बट इंटरेस्टिंग सिच्युएशन. तुला आज हा जो आनंद दिसतोय ना तिच्या चेहऱ्यावर, आणखी काही दिवस थांब. जिनीचा हाच आनंद तिला रडवेल. पण दिव्या, मी माझ्या मुलीसोबत असं अजिबात होऊ देणार नाही. नासिर भाई ते म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाची गरज भासतेच. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही आणि मी. आता बघा ना, जसं माझं काम तुमच्याशिवाय, अगदी तसंच तुमचं कामही माझ्याशिवाय भागू शकत नाही. तुम्ही अगदी योग्य बोलताय डॉक्टर साहेब, अगदी 100% खरं बोलताय. पण डॉक्टर साहेब, त्याचं काय ना, माझी एक फिलॉसॉफी आहे की मला प्रत्येक काम अचूक करायचंय, अगदी 100%. तुम्ही निश्चिंत राहा, माझ्या नर्सिंग होम मध्ये सगळे एक्सपर्टीज आहेत. तुम्हाला तक्रार करायला जागाच ठेवणार नाही. अहो डॉक्टर साहेब, तक्रार करायची वेळच नाही आली पाहिजे. हे बघा, माझी फिलॉसॉफी हीच आहे की ना आपल्यावर तक्रारीची वेळ यावी ना समोरच्यावर. आता बघा, 10 कस्टमर्स आणलेत. तुम्हाला एवढंच करायचंय की या लेडीज बायकांचं चेकअप करून सांगायचंय की त्यांच्या पोटात मुलगा आहे की मुलगी. बस, तुमचं काम संपलं. आता बघा, रिपोर्ट 100% खरे ठरले तर 10चे 100, 100चे 1000, हजारांचे लाख व्हायला वेळ थोडाच लागतो. अहो, तुम्ही लक्षाधीश व्हाल डॉक्टर साहेब. मी सांगितलं ना तुम्हाला, आमच्या नर्सिंग होम मधून जो रिपोर्ट मिळेल तो 100% बरोबर असेल. आमच्याकडे एक्सपर्टीज आहे, टेक्नॉलॉजी आहे, सगळं काही आहे. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. तर मग ठीक आहे, तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. आपली डील पक्की. हे बघा, प्रत्येक केस मागे तुम्हाला 10,000 रुपये मिळतील. आता 10 केसेस आहेत म्हणजे तुमचे 1 लाख रुपये तर घट्ट झालेच समजा. तुम्ही तुमचं काम सुरू करा. तुम्हीच म्हणाला होतात ना नासिर भाई की आमच्या या नर्सिंग होमची इमेज बाहेर खूप चांगली आहे. कुणाला संशय देखील येणार नाही की इथे सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट केली जाते. अहो, यामुळेच तर हे काम तुम्हाला दिलंय. पण हे बघा डॉक्टर साहेब, एका गोष्टीची काळजी घ्या की ह्या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये. म्हणजे याबद्दल कोणालाही कळता कामा नये. आणि पोलिसांची काळजी अजिबात करू नका. तिथे ना आपली खूप चांगली सेटिंग आहे आणि 2-4 पोलीसवाले तर मला सॅल्यूट सुद्धा करतात. तर मग ठीक आहे नासिर भाई, वी हॅव अ डील. तुम्ही बाहेर जा आणि आणलेल्या 10 केसेस सांभाळा. तोपर्यंत मी माझ्या डॉक्टर्सना तयार करतो. अहो डॉक्टर साहेब, मी तर मनापासून दुआ करेन की तुम्हाला खूप प्रसिद्धी आणि पैसा मिळू. अच्छा, मी निघतो. पण डॉक्टर साहेब, एक गोष्ट नक्की बोलेन की तुम्हाला वेळ आणि परिस्थितीची चांगली जाणीव आहे, कारण तुम्ही एक समजूतदार व्यक्ती आहात. आणि ज्याला वेळ आणि परिस्थितीची जाणीव नसते ना, त्यांची कुणालाही किंमत नसते. खुदा हाफिज. गुड
मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू डॉक्टर पवित्रा. व्हॉट अ कोइन्सिडेंट. बघ ना, मी तुलाच फोन करत होतो आणि तू माझ्या समोर उभी आहेस. बोल, काय काम आहे? आधी तुम्ही मला सांगा की तुम्ही मला का बोलवलं. अगं नाही, आधी तू सांग की तुझं काय काम आहे माझ्याकडे. सर बस. थँक्यू. सर, बाहेर काही बायका आल्यात. त्यांना आपली सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट करायची आहे. बरं, मग प्रॉब्लेम काय? सॉरी सर, मला काही कळलं नाही. मला असं म्हणायचंय की जर कोणी सेक्स डिटर्मिनेशन टेस्टसाठी आलंय तर मग प्रॉब्लेम काय आहे? डॉक्टर, हे काय बोलताय तुम्ही? खूप सरळ आणि सोपं बोलतोय मी डॉक्टर पवित्रा. प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही तर या सगळ्याच्या विरोधात होतात आणि तुम्हाला आठवतच असेल की ह्याच कामामुळे तुम्ही मला सस्पेंडही केलं होतं. खूप चांगलं आठवतंय मला डॉक्टर पवित्रा की ह्याच गोष्टीमुळे मी तुला सस्पेंड केलं होतं. पण आता बघ ना, तुझी पात्रता आणि प्रोफेशनलिझम लक्षात घेता मी तुला प्रमोट सुद्धा करतोय. कीप इट. त्यावेळी तो तुझा नाईलाज होता डॉक्टर पवित्रा, पण आता हा माझा नाईलाज आहे. आणि हो डॉक्टर पवित्रा, मी हे जे सगळं करतोय ते फक्त माझ्या एकट्यासाठीच करत नाहीये. सगळ्यांसाठीच करतोय. सगळ्यांच्या करिअरसाठी करतोय. माझ्या करिअरसाठी, तुझ्या करिअरसाठी, अगदी सगळ्यांसाठी. करायचं की नाही हा तुझा प्रश्न आहे. डिसिजन इज युअर्स. पण डिसिजन नीट विचार करून घे. सर, त्यावेळी तुम्ही माझी गरज समजून घेतली नाही, पण आता मी तुमची परिस्थिती समजू शकते. आय एम गोइंग फॉर टेस्ट. गुड गुड, व्हेरी गुड गुड. थँक्यू. थँक्यू. तुम्ही इथे कशा? का मी इथे येऊ शकत नाही का? नाही नाही, मला म्हणायचं होतं. काय म्हणायचंय तुला? आता तू इथून जा. ओके. कधी ना कधी कोणती ना कोणती रिस्क घ्यावीच लागते. शिवाय दुसरा कोणता मार्गही नाहीये. कोणास ठाऊक मला एवढी भीती का वाटते. बरं, तसं घाबरण्याचं कोणतं कारणही नाहीये. नासिर भाई बरोबर बोलत होते की लोकांच्या नजरेत तुमची आणि तुमच्या नर्सिंग होमची इमेज खूपच चांगली आहे. कोणी ठरवलं तरी तुमच्यावर संशय घेऊ शकत नाही. सो डोंट वरी विशाल, जस्ट रिलॅक्स. खूप छान विशाल, व्हेरी नाईस. आय एम इम्प्रेस्ड. मी कधी विचार केला नव्हता की तुम्ही ह्या थराला जाल. माणसाच्या हातून चुका होतात हे मी समजते, पण एवढी मोठी चूक. दिव्या, तू. विशाल प्लीज, मला कोणतेही एक्सक्युजेस देण्याचा प्रयत्न करू नका. मला फक्त एवढंच सांगा की तुमच्या जन्मदात्या आईच्या नावावर वंदना नर्सिंग होमचं एस्टॅब्लिशमेंट ह्यासाठीच केलं होतं. दिव्या, तू प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला कळत नाहीये का? विशाल सांगा ना, काय समजून घ्यायचंय? दिव्या, तुला माहित आहे का की आपल्या नर्सिंग होमची सध्या काय परिस्थिती आहे? तुम्ही बरोबर बोलायचात विशाल की तुम्ही चुकीच्या प्रोफेशन मध्ये आलात. तुम्ही डॉक्टर व्हायलाच नको होतं. दिव्या, आय नो आय एम रॉंग. आय नो, पण मी काय करू? तू सांग, मी काय करू? लोन, टॅक्स, सॅलरीज, या नर्सिंग होमचं मेंटेनन्स, कुठून आणू एवढा पैसा? सांग ना, कुठून आणू? नर्सिंग होमची परिस्थिती तुला चांगलीच माहिती आहे. कुठून आणू एवढा पैसा? सांग ना, कुठून आणू? हे सगळं खरं असलं, परिस्थिती कितीही वाईट असली तरी ह्याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही चुकीचा मार्ग निवडावा. राईट डॉक्टर दिव्या. तेव्हा तुम्हीच मला सांगा प्लीज की योग्य मार्ग कोणता आहे? प्रयत्न कराल तर योग्य मार्ग नक्की सापडेल. विशाल, कोणतीही व्यक्ती निदान आपल्या प्रोफेशन बद्दल तरी प्रामाणिक असते. ज्या प्रोफेशन मुळे आज जग तुम्हाला ओळखतंय त्याच्याशी तुम्ही बेईमानी करताय. अशी कोणती मोठी चूक करतोय मी? दिव्या, सांग ना, काय चूक करतोय? फक्त एक टेस्ट तर करतोय ना मी. जी टेस्ट केल्याने कळतं की होणारं मूल हे मुलगा आहे की मुलगी.
आणि जर एखाद्या माणसाला ऑलरेडी 3 किंवा 4 मुली आहेत आणि त्याला जर हे जाणून घ्यायचं असेल की त्याला होणारं मूल मुलगा आहे की मुलगी, आणि त्यासाठी जर मी त्याची मदत करत असेन तर काय वाईट करतोय हा? आणि आज ही जी आपल्या देशाची लोकसंख्या वाढते ना, ती फक्त ह्यामुळेच. काय वाईट करतोय मी दिव्या, सांग ना. वाईट करताय विशाल. जर हे वाईट नसतं तर हा गुन्हा देखील नसता. तुम्हाला तर याची जाणीव सुद्धा नाही की तुम्ही काय करताय. दिव्या, मला खूप चांगल्या प्रकारे माहितीये की मी काय करतोय. ओ, मग तुम्ही हा सुद्धा विचार केला असेल की जर तुम्ही पकडले गेलात तर त्याचा परिणाम काय होईल. तुमच्या पाठीमागे तुमच्या सगळ्या कुटुंबाचं काय होईल. कमीत कमी एकदा तरी आमचा विचार करायला हवा होता. स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायला हवा होता. त्यासाठीच तर करतोय मी हे सगळं. कुटुंबाचीच तर काळजी आहे मला. आणि जर कुटुंबाचा विचारच केला नसता तर हे सगळं मी केलंच नसतं दिव्या. डॉक्टर विशाल, तुम्ही तर असे रिॲक्ट होताय जणू काही मी मेडिकल एथिक्सच्या विरुद्ध जाण्यासाठी बोलतीये. तुम्ही कधी विचार केलाय की तुम्ही जर पकडला गेलात किंवा तुम्हाला काही झालं तर तुमच्या कुटुंबाचं काय होईल म्हणून. चंद्रा घराण्याच्या चेहऱ्यावर काळं फासलं जाईल. का करताय तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान. दिव्या प्लीज, मला खूप चांगल्या प्रकारे माहितीये की मी काय करतोय. मला आपली परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे माहितीये आणि मला तुझ्यापेक्षा जास्त समज आहे. म्हणून प्लीज माझ्या कामांमध्ये तू ना खुपसत जाऊ नकोस दिव्या. विशाल, वाईट वेळ आणि परिस्थितीतून सगळ्यांना जावं लागतं. याचा अर्थ असा तर नाही ना की प्रत्येक माणसाने चुकीचे निर्णय घ्यावेत. दिव्या, माझं काय चुकतंय. हे बघ, तू खूप आदर्शवादी आहेस म्हणून तुला हे सगळं चुकीचं वाटतंय. एक आई, एक पिता ह्या नात्याने बघ, म्हणजे आपोआप कळेल तुला. मला खरंच खूप पश्चाताप होतोय दिव्या, पण मला तर असं वाटलं होतं की मला ह्या जगात सगळ्यात जास्त तू समजून घेशील. पण तू तर. हे बघ, मला माझ्या परिस्थितीवर सोडून दे आणि मी जे करतोय ते मला करू दे प्लीज. आणि हो, आणखी एक रिक्वेस्ट आहे. काही दिवसांसाठी नर्सिंग होम पासून प्लीज दूर राहा, प्लीज. विशाल, तसंही तुमच्या ह्या कामामध्ये मी तुमची साथ कधीच देणार नाही. दिव्या, आणखी एक रिक्वेस्ट करतोय मी तुला. माझ्यावर प्लीज उपकार कर. आपल्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालंय ते बाहेर कुणालाही सांगू नकोस प्लीज. आता जा आदर्श भारतीय नारी, जा आणि आपला संसार आणि समाज सेवा सांभाळा. काय हो ताई, तुम्ही इथे चेकअप करायला आलात? हो, चेकअप करायला चाले. तुमची काय हरकत आहे? हरकत? माझी काय हरकत असेल बरं. हरकत तर माझ्या सासू सासरे आणि नवऱ्याला आहे. त्यांना मुलगा हवा होता पण दोन्ही वेळेस मुलीच झाल्या. आता काय, म्हणून मला चेकअपसाठी इथे घेऊन आलेत आणि म्हणालेत ह्या वेळी मुलगी झाली तर तुझं अन्न पाणी बंद करू. आता हे सगळं आपल्या हातात थोडीच आहे. ताई, माझ्या बाबतीत सुद्धा असंच आहे. मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करते यावेळी मला मुलगाच होऊ दे, नाहीतर सासरचे लोक माझं जगणं कठीण करतील. हो, जर असंच चालत राहिलं तर एक दिवस मुलींची संख्या कमी होईल. आज लग्नासाठी आपण मुलगा शोधतो आणि तेव्हा आपण मुली शोधू. आज मुलाच्या घरचे हुंडा मागतात, उद्या मुलीच्या घरचे हुंडा मागतील. तेव्हाच यांना कळेल बघा. आता मुलगा नाहीये म्हणून आपल्याला टोमणे ऐकावे लागतायत आणि तेव्हा सगळे म्हणतील आम्हाला मुलगी हवी आहे. हो ताई, आपल्याला आयुष्यभर हेच सहन करावं लागेल. आता मुलगा हवाय, उद्या मुलगी. अहो भाऊसाहेब, जरा ऐका ना. आम्ही केव्हापासून इथे वाट बघतोय, कधी होईल चेकअप. तुम्ही तर म्हटलं होतात लवकरच होईल, पण अजून आमचं चेकअप झालं नाहीये. अहो दादा, ऐका ना, मी सुद्धा कधीपासून इथे बसलीये. अहो मॅडम, जरा धीर धरा ना. आज तुमच्या चेकअपचीच तयारी सुरू आहे. अहो, चेकअप करायला एवढा वेळ लागतो का कधी? हे बघा, हे जे चेकअप केलं जात आहे ना, त्यात गुप्तता पाळावी लागते, कळलं का? जर पोलिसांना याचा जरा देखील वास लागला तर तुमचं पूर्ण कुटुंब सरळ जेलमध्ये जाईल. त्यामुळे जरा शांत बसा आणि नंबर येण्याची वाट बघा. जरा थांबा, तुमचं काम कुठवर आलंय हे बघून मी लगेच आलो. अहो डॉक्टर साहेब, ऐका ना. हे बघा, या दोघी कधीपासून चेकअप साठी बसले आणि अजून यांचं चेकअप झालं नाही.
अहो तुम्ही तर थट्टा मांडून ठेवलीये. लवकरात लवकर यांचं काम करून टाका. असा हलगर्जीपणा मला सहन होणार नाही. जा, यांचं काम लवकर करून टाका. अहो असं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहितीये ना की आता सगळा स्टाफ बिझी आहे. तुम्ही आणखी थोडा वेळ वाट बघा, त्यानंतर तुमचं चेकअप होईल. अहो डॉक्टरीण बाई, तुम्ही नाराज झालात. अहो मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नव्हतं. मी तर या पेशंटसाठी बोलत होतो. हे बघा, तुमचा असा पडलेला चेहरा चांगला दिसत नाही. आणि ऐका जरा, विशालजींना सांगा की नासिर मिया तुमची वाट बघतायत. जा. आता बघा कसं चुटकीसरशी काम होतं. काळजी करू नका. हा नासिर आहे ना इथे. शोना आंटी, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय आहे? चॉकलेट. मला चॉकलेट नकोय. मी हे तुझ्यासाठी नाही आणलं. तर मग कोणासाठी आणलंय? ह्याच्यासाठी. ह्यालाही चॉकलेट नकोय. प्लीज शोना आंटी, मला त्याला विचारू तरी दे. मी सांगितलं ना की याचा चॉकलेट खायचा मूड नाहीये. तुला कसं कळलं की ह्याचा चॉकलेट खायचा मूड नाहीये? कारण आत्ताच मी याच्याशी बोलले आणि याने मला सांगितलंय की मला चॉकलेट नकोय. मला एकदा विचारू तरी दे. जिने तू का हट्ट करतेस? मी सांगितलं ना याला चॉकलेट नकोय म्हणजे नकोय. अगं पण मला एकदा विचारू तरी दे. जिनी, आता बाळ झोपलंय. तू नंतर बोल त्याच्याशी, ठीक आहे? आता जा. नाही, मला आताच बोलायचंय. पण जिनी, बाळ झोपलंय ग. तू नंतर बोल. मला काही माहित नाही. कट्टी. अगं ऐकतेस का वंदना? तू आणि दिव्या 6 पर्यंत तयार राहा, नाहीतर उशीर होईल. मिस्टर दीक्षितांच्या मुलीच्या साखरपुड्याला आपल्याला जायचंय. विशाल तर येऊ शकत नाहीये, म्हणत होता उशीर होईल. निदान आपण तरी वेळेवर जाऊया. अहो मी तर जिनीलाही घेऊन जायचं म्हणत होते, पण ती म्हणजे ना शोना बरोबरच राहणार म्हणते. अगं मग राहू दे ना तिला. तसंही ती आपल्या बरोबर आली तर कंटाळेल. आजोबा, आजोबा. अले ले 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 ले, काय झालं माझ्या बछड्याला? कोणी काही बोललं का तुला? नाही. मग तुझा मूड का खराब आहे? ती जी शोना आंटी आहे ना, ती आजकाल ना जरा जास्तच नखरे करते. अच्छा. मी तिच्याकडे बाळासाठी चॉकलेट घेऊन गेले ना, तर तिने ना मला बाळाशी बोलू सुद्धा दिलं नाही. का? काय म्हणाली ती? ती म्हणाली की बाळाचा चॉकलेट खायचा मूड नाहीये आणि बोलायचाही मूड नाहीये. आजोबा, चॉकलेट खायला काही मूड लागतो का? अरे अजिबात नाही. चॉकलेट तर आपण कधीही खाऊ शकतो. चॉकलेट नाही खाऊ दिलं, कमीत कमी बोलायला तरी द्यायचं ना. म्हणजे शोना तुझ्याशी बोलली सुद्धा नाही? त्या शोना आंटीशी कोणाला बोलायचं होतं? मला तर शोना आंटीच्या बाळाशी बोलायचं होतं. तर मग ठीक आहे, तू तिच्या बाळाशी बोलायचं होतंस. आजोबा, प्रॉब्लेम तर तोच आहे ना. माझी आणि शोना आंटीची कट्टी झाली आणि शोना आंटीचं बाळ शोना आंटीकडेच आहे. पण मग तू शोना आंटीशी कट्टी घ्यायला नको होतीस ना बाळा? तुला शोना आंटीच्या बाळाशी खेळायचंय ना, मग त्यासाठी तुला तिच्याकडे जावंच लागेल. आता मी तरी काय करू? मला राग आला, कंट्रोलच नाही झाला. आता समजलं ना तुला की रागवायचं नसतं म्हणून? हो आजोबा, पण आता काय करू? मला बाळाशी खूप बोलायचंय आणि शोना आंटी तर मला बाळाशी बोलूच देत नाहीये. अच्छा, म्हणजे शोना आंटी तुझ्याशी खूप चुकीचं वागली. आता जर तुला शोना आंटीच्या बाळाशी बोलावंसं वाटतंय, तर तुझ्या शोना आंटीने तिच्या बाळाशी तुला बोलू द्यायला हवं. पण मग आता तू करणार तरी काय? तूच काहीतरी कर ना ग आजी. पण मग बाळा, तुम्हा दोघींमध्ये आजी बरं काय करू शकणार? तू करू शकतेस आजी. जर तू शोना आंटीला सांगितलंस तर ती मला नक्कीच तिच्या बाळाशी बोलू देईल.
अच्छा आजी तू सांग ना शोना आंटीला मला तिच्या बाळाशी बोलू दे म्हणून. प्लीज आजी प्लीज. तुला बाळाशी बोलायचंय ना? मग ये इकडे बघू आधी. शोना आंटी आमच्या जिनीला बाळाशी बोलायचंय, तिला बोलू दे. जा सांगितलं आजीने. जा जा. शोनाताईने माझ्यासोबत घरी येण्यास नकार दिला. शोनाला घरी परत आणण्यासाठी कोणतीही वाट ठेवली हिने? एवढी बेअब्रू अपमान झाल्यानंतर आता ती घरी परत येईल हा विचार तरी कसा करू शकतेस तू? कोणत्या तोंडाने येईल ती इथे? आणि काय ठेवलंय तिच्यासाठी या घरात? ज्या प्रकारे तिचा अपमान झालाय त्यानंतर तीच काय इतर कोणीही इथे परत येण्याचा विचार देखील करणार नाही. आई, लहानपणी जेव्हा शोनाला साधी जखम जरी झाली तरी तुझं काळीच पिळवटून निघायचं, आणि आता जेव्हा तिच्यावर आभाळ कोसळलंय तर तू तिच्याकडे पाठ फिरवलीस. दुःखाची एवढी भीती का वाटते? आपण कायम सुखामागे धावत असतो आणि त्यामागे धावण्याचं आपल्याला व्यसन जडतं, म्हणून आपण दुःखाला घाबरतो. जिनी मी तुला सांगतोय ना की तू हे दप्तर उचल आणि तुझ्या खोलीत जा इमिडिएटली. कम ऑन. नाही मी आज शोना आंटी जवळ झोपणार आहे. नाही पप्पा मला Just come सोडा. here. शोना आंटी नाही पप्पा नाही. गुपचूप झोप इथे. And I don't want to hear single word from you. म्हणजे आता मला जिनीसारख्या छोट्याशा मुलीवर प्रेम करायचाही हक्क नाहीये तुला हक्क, कारण तिचे मम्मी पप्पा अजून जिवंत आहेत. दार उघड ना शोना आंटी.